Hello, this is Trisha, and in today's video, I'm going to be showing you what my sister bought for me from Udaipur. So, my sister went Udaipur and she bought a lot of things in which I had specifically asked her to bring me few things and few things she bought herself, and which made a lot of things for me. So I'm gonna be showing you guys whatever she bought from Udaipur, which is so pretty. It is super pretty, and I'm really excited to show you guys that. सगळ्यात आधी म्हणजे I'm super happy that I have a sister like her, and I know she will be watching this. So thank you. अ, तर मग तिने भरपूर साऱ्या गोष्टी आणलेल्या आहेत आणि मी तिला स्पेसिफिकली ना सांगितलेलं की वेन यू गो उदयपूर प्लीज लाईक आय बेग्ड प्लीज जस्ट फाइंड मी बँगल्स देअर. मला खूप जास्त आवडतात बांगड्या. तर मग मी तिला सांगितलं की प्लीज फाइंड मी बँगल्स देअर बिकॉज उदयपूर मध्ये बांगड्या हा खूप सुंदर मिळतात. यू कॅन ऑल्सो गेट कस्टमाइज तुमच्या अकॉर्डिंग बांगड्या तुम्ही बनवून घेऊ पण शकतात तिथे. सो आय ऑफ कोर्स वॉन्टेड देम. So let me show you from jewelry, then we'll go to bags, and then I'll show you clothing. And she also bought me a diary, which I love. So let's just start with that. These are the beautiful bangles which she bought for me from Udaipur. आणि आता मी तुम्हाला हे बँगल्स जे आहेत ते करून दाखवते. या आय लव दीज सो मच. खूप सुंदर आहेत हे यार. आय जस्ट वेअर अँड शो. ओके, सो नेक्स्ट वन इज दिस ब्युटिफुल ब्ल्यू बँगल. हे असे कडा टाईप आहेत. बँगल पण नाही बोलू शकत, पण हे कडा टाईप आहेत. These whatever. हे कडासारखे आहेत. These are like a statement piece, I swear. अँड ह्यांचा कलर पण खूप प्रिटी आहे. आय लव्ह ब्ल्यू. आणि लाईक हा ब्ल्यू अँड गोल्डन दिस जस्ट प्रिटी अँड आय लव्ह द क्वालिटी. हे पण मी तुम्हाला आता घालून दाखवते. लुक्स नाईस. आणि एका हातात वॉच असते, तर मग एका हातात दिस. इट्स प्रिटी. बाय द वे आय जस्ट गॉट अ न्यू माईक, सो मला अजून पण हा माईक मॅनेज करता येत नाहीये. whatever. How do people do that ASMR? I want to try it. ओ बाय द वे, मी ह्याचे इयरिंग्स पण ठेवल्यात. हे पण उदयपूरवरून आणल्यात. मी तुम्हाला ते पण दाखवते. ॲक्च्युली हे बँगल्स नाही आहेत, हे पण कडाच आहेत. अँड these kada have super pretty design, like super pretty, and they have this beautiful pink gem type or glass मध्ये. Beautiful, I swear, beautiful. Let me show you. मी तुम्हाला हे सुद्धा घालून दाखवते लगेच. हे पण मी असेच घालते बिकॉज मला ह्याच्यात काय फिलर अजून नाही आहे माझ्याकडे. तर मग मी हे असेच घालते अँड दे लुक रिअली गुड. आता मी तुम्हाला दाखवते झुमका विच शी बॉट फ्रॉम उदयपूर फॉर मी. फन फॅक्ट, इयरिंग्स बघून मी तिला बोलली की हे कानातले ट्रेनमध्ये पण भेटतात मला. whatever. But they are such, these are the only good, I think these are the only good quality silver jewelry wale made jhumka which I have. They have these tiny flowers and they're heavy. हे हलके नाही आहेत, हे हेवी आहेत. मला आता सवय झाली आहे टू वेअर हेवी इयरिंग्स बिकॉज आय लव्ह वेअरिंग हेवी अँड बिग इयरिंग्स. म्हणून मग चल जाता है.
The next thing which I'll be showing you is bags. I have two bags which she bought for me. Okay, so ही वाली जी bag आहे ना ती माझी खूप जास्त favorite bag आहे कारण की I think you just need to look at it. इवन ह्याचा जो हँडल आहे ना त्याच्यावर पण खूप प्रिटी डिझाईन आहे लाईक खूप प्रिटी. ओके, लेट मी शो यू अनदर बॅग. ही बॅग ना मी कॉलेजला पण घेऊन गेलेली. ड्युरिंग माय एक्झाम्स आय टूक दिस बॅग with me to college. Just like a tote bag. And this is super nice. I just like this bag because या बॅगमध्ये ना सगळं माझं फिट झालेलं कॉलेजचं सामान. It uh, had my water bottle, tiffin, माझा रायटिंग पॅड, वॉलेट सगळ्या बॅगमध्ये मी ठेवून फिरत होते. So I have like two bags which are so pretty. I feel like bags, jewelry, especially jewelry. It makes me happy. It makes me very happy. Happy, happy, happy. नेक्स्ट थिंग इज क्लोदिंग. तिने माझ्यासाठी कपडे पण आणलेले. तर तिने माझ्यासाठी एक कुर्ता आणला आणि टू स्कर्ट्स. कारण की मी त्याला सांगितलेलं मला एक स्कर्ट आण तिकडून प्लीज. सो तिने मला दोन स्कर्ट आणलेत आणि एक कुर्ता आणलाय. द फर्स्ट स्कर्ट वी हॅव. मी तुम्हाला घालून पण दाखवणार आहे हे सगळं. त्याच्यावरती वारली पेंटिंग आहे. खूप प्रिटी दिसेल याच्यावरती. अँड द नेक्स्ट स्कर्ट इज दिस रेड कलरचा. हा पण मस्त आहे. These are basic skirt, okay? So माझा जो टू स्टेट्स वाला ड्रीम होता टू वेअर skirts is finally getting somewhere. I always wanted skirt in my wardrobe. I get happy wearing skirts. I don't know why. Like long skirts, okay? Long skirts आणि त्याच्यावरती some tube top or tank top. And the next thing is this kurti. टायअप वाली आहे लाईक नॉट टाय करतात ना असं असं बट ही स्टिच्ड आहे सो आय डोंट गेट अ चान्स टू लाईक डू दॅट अँड टाय इट. ठीक आहे, तिने जे काही पण आणलंय ना मी ते बाय एंड ऑफ द व्हिडिओ तुम्हाला ते सगळं घालून वगैरे पण दाखवेल. अँड द लास्ट थिंग इज डायरी विच हॅज युअर नेम एनग्रेव्ड इन इट. तर मग तिने ती डायरी माझं नाव एनग्रेव करून आणलेली आहे. लेट मी शो यू. You can see Mazha name is there. It's the diary which I wanted for so long because he diary feels like Jab Tak Hai Jaan. And if you have not watched Jab Tak Hai Jaan, what are you doing? Jab Tak Hai Jaan madhe Shah Rukh Khan has this diary in which he writes, and I feel like this is that kind of diary. मी अजून यात काही लिहिलं नाही आहे. आय डोंट नो व्हॉट टू राईट, व्हॉट टू स्टार्ट रायटिंग इन दिस. ह्याचे पेजेस पण खूप थिक आहे. लाईक आय कॅन पेंट, I can do whatever. मी ह्याला स्क्रॅपबुक पण बनवू शकते. To store all my pictures. I can paint in this. I can write in this. अजून मी डिसाईड नाही केलं what to do in this. Baby, I got love for thee, so deep inside of me, I don't know what to say. Yeah, yeah. I love you more than anything, but the words can't even touch what's in my heart. No, no. When I try to explain it, I've been sounding insane. No words don't ever come right. And yeah, that was the video. I hope you enjoyed it. And these were all of the things which she bought for me. जास्त काही नव्हतं, बस थोडीशी वस्तू जे तिने आणले ते मला दाखवायचे होते. Yeah, that's it. Okay, bye.